नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण तयार करणार आहोत एकदम टेस्टी आणि पौष्टिक असे व्हेज कबाब. चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि पटकन होती. तर हे कबाब बनवण्यासाठी इथे आपल्याला सोया चंक्स लागणार आहेत. इथे मी मोठ्या आकाराचेच सोया चंक्स घेतले आहेत. तुम्ही इथे छोटेही घेऊ शकता. आता यामध्ये मी गरम पाणी करून घेतले होते, ते घालून घेतले आहे. हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत 20 मिनिटं, म्हणजे हे मऊ होतील. छान मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून बाजूला ठेवून घेऊया. तर इथे मी मोठा असा कांदा कट करून घेतला आहे. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे. याचे आपल्याला वाटण तयार करायचे आहे, परंतु हे वाटण तयार करताना यामध्ये अजिबात पाणी वापरायचे नाही. हे पहा, असे वाटण तयार करून घेतले आहे. 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपले सोया चंक्सही छान भिजले आहेत. हे पहा, एकदम फुलून वरती आले आहेत. आता आपल्याला या सोया चंक्समधील पाणी काढून घ्यायचं आहे. हे पहा, एकदम मऊ असे भिजले आहेत. असे थोडे थोडे हातात घ्यायचं आहे आणि असे पिळून पाणी काढून घ्यायचं आहे. अजिबात यामध्ये पाणी ठेवायचे नाही. तर अशा प्रकारे सर्व सोया चंक्स मी पिळून घेते. हे पहा, इथे मी सोया चंक्समधील सर्व पाणी काढून घेतले आहे. अजिबात यामधून पाणी निघत नाही आणि अगदी मऊ असे भिजले आहेत. आता हे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि याचा खिमा तयार करून घेऊया. हे पहा, एकदम बारीक असा खिमा करायचा आहे. आपण चिकनचा खिमा करतो ना, अगदी तसाच हा खिमा तयार होतो. तर सर्व खिमा मी तयार करून घेतला आहे. आता त्याच भांड्यामध्ये इथे मी 3 ब्रेडचे स्लाइस घेतले आहेत. आपल्याला याचाही चुरा करून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्याला टोपण लावूया आणि याचा चुरा तयार करून घेऊया. हे पहा, इथे आपला ब्रेडचा चुराही तयार झाला आहे आणि एकीकडे खिमाही तयार आहे. आता आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेले हिरवे वाटण होते ना, ते घालून घ्यायचं आहे. तर पूर्ण वाटण मी यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर आपल्याला इथे मसाले पावडरही लागणार आहेत. 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा धनेपूड, 1 छोटा चमचा हळदी पावडर, चवीपुरते मीठ. त्याचबरोबर इथे 1 चमचा आमचूर पावडर घेतली आहे. याने खूप छान चव येते. 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, याने कलर खूप छान येतो. आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतले आहेत. आता यामध्ये तयार केलेला ब्रेडचा चुरा आहे ना, तो घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. ब्रेडचा चुरा घातल्यामुळे हे कबाब आहेत ना, एकदम कुरकुरीत असे तयार होतात. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यामध्ये या कबाबला बाइंडिंग येण्यासाठी बेसन घालून घ्यायचं आहे. 1.5 छोटी वाटी इथे मी हे बेसन घेतले आहे. बेसन भाजून घ्यायचं आहे थोडेसे, म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल. हे बेसन छान मिक्स करून घेऊया. हे पहा, आता आपण याचे कबाब तयार करून घेऊया. हाताने असे गोल गोल करून घ्यायचं आहे दाबून. आणि इथे मी पेन्सिल घेतली आहे. त्या पेन्सिलला असे हे लावून घ्यायचं आहे आणि हाताने असे गोल दाबून घ्यायचं आहे. हाताला जर हे सोयाबीनचे मिश्रण चिटकत असेल तर थोडे पाणीही तुम्ही इथे वापरू शकता, परंतु मी अजिबात इथे पाण्याचा वापर करणार नाही. हे पहा, असा छान आकार देऊन घ्यायचा आहे. मस्त आकार आला आहे आणि हे पेन्सिल सावकाश काढून घ्यायचे आहे. हे पहा, मस्त बेसन वापरल्यामुळे याला खूप छान बाइंडिंग आली आहे. पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे. एकच तयार करायचं आहे आणि ते पटकन तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आता या पॅनमध्ये 2 बसत होते, म्हणून मी 2 कबाब यामध्ये सोडले आहेत आणि छान तळून घेऊया. पहा,
आता पलटी मारूया. खूप छान कलर आला आहे खालच्या साईडने. आपण यामध्ये ब्रेड वापरला आहे त्यामुळे ते एकदम कुरकुरीत होतात. तुम्ही त्याऐवजी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता. हे पहा मस्त कलर आला आहे दोन्हीही साईडने. चला तर मग आता हे काढून घेऊया. अजिबात तेलकटही होत नाहीत. आता मी हे काढून घेते आणि अशाच प्रकारे सर्व कबाब तयार करून घेते. तर इथे आपले सर्व कबाब करून तयार आहेत. हे पहा शेवटचेही मी काढून घेतले आहेत. तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा. याने काय होते, मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटते. आता या कबाबला वरून बटर लावून घ्यायचं आहे. यामुळे खूप छान चव येते. आणि तळून घेतलेली ढोबळी मिरची, त्याचबरोबर तळून घेतलेला कांदाही इथे मी घेतला आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया. लिंबू आणि सॉससोबत हे आपण खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही इथे हिरवी चटणीही करू शकता. चला तर मग तुम्हाला ही माझी कबाब बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.